जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती ही जवळपास या महिन्याच्या शेवटी निघेल विद्यार्थी मित्रांनो, असं जवळपास निश्चित झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचे कारण काय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि असा कोणता प्रूफ तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यामुळे आम्हाला वाटतं आहे की पोलीस भरतीची जाहिरात ही 31 डिसेंबरच्या आत निघणार आहे किंवा प्रोसेस ही होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो या महिन्यामध्ये. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, अभ्यास आणि ग्राउंड करायचं आहे. पोलीस विभाग तयार आहे, तुम्ही तयार आहात काय विद्यार्थी मित्रांनो? तर सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या फ्रीमध्ये. जर सराव पेपर पाहिजे असेल पोलीस भरतीचे 100 मार्कचे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते देणे सुरू आहे आणि ते पण लेटेस्टवाले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे, एक पत्र जाहीर झालेलं आहे. केव्हा तर ते झालेलं आहे 18/12/2023ला. यामध्ये असं काय लिहिलं आहे ज्यामुळे आपल्याला वाटतं की भरती निघणार म्हणून आणि जाहिरात पडणार म्हणून? तर बघा, विषयच खूप महत्त्वाचा आहे. पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत. आता बघा, यामध्ये त्यांनी काय काय दिलं आहे ते मी वाचत नाही बसत, तुम्हाला तेच सांगतोय की यामध्ये जागा कोणत्या कोणत्या निघणार आहे. तर बघा, पोलीस शिपाई चालक आणि बॅट्समन जी आपली मागणी होती त्याचा सुद्धा त्यांनी नोंद घेतलेली आहे आणि बॅट्समनच्या सुद्धा जागा या निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या सर्वांची रिक्त पदांची माहिती ही मागितलेली आहे या पत्रामध्ये आणि जवळपास सर्व आयुक्तालयांना मागितली आहे, सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयांना मागितलेली आहे, त्यानंतर सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल ना सुद्धा मागितलेली आहे, SRPFला सुद्धा मागण्यात आलेली आहे. आणि यामध्ये बघा, सर्व जी कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार कशा पद्धतीने तुमच्या विभागामध्ये म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये उदाहरणार्थ SRPFमध्ये किती जागा खाली आहे, उदाहरणार्थ SRPF 1 पकडा पुणे, यामध्ये किती जागा आहेत, त्यानंतर SRPF 2 पकडा त्यामध्ये किती जागा रिक्त आहे, बृहन्मुंबई म्हणजे ज्याला आपण मुंबई शहर म्हणतो इथे किती जागा रिक्त आहे, मीरा भाईंदरला किती जागा रिक्त आहे, या टेबलनुसार पाठवायची आहे. बघा, हा टेबल त्यांनी दिलेला आहे, याचनुसार यानंतर जाहिरातसुद्धा याच टेबलनुसार येत असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच आम्ही म्हणतो आहे की ही जाहिरात लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जरी जाहिरात आली नाही तरी विद्यार्थी मित्रांनो पोलीस विभाग हालचालीला लागला आहे. तुम्हीसुद्धा आपला अभ्यास आणि ग्राउंड करणे सुरू करा विद्यार्थी मित्रांनो, अजून सुरू केलं नसेल तर. आणि बघा, इथे त्यांनी सर्व काही दिलेलं आहे, बॅट्समनसाठी सुद्धा दिलेलं आहे, पोलीस शिपाईसाठी आणि पोलीस शिपाई चालकसाठी सुद्धा टेबल त्यांनी बनवून दिलेला आहे. इथे बघू शकता बॅट्समनसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर सशस्त्र पोलीस म्हणजे SRPFसाठी सुद्धा त्यांनी टेबल बनवून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सशस्त्र पोलीस शिपाईमध्ये बॅट्समन सुद्धा राहणार आहे. म्हणजे बघा, ज्या आपली मागणी होती त्यानुसार त्यांनी जागा काढण्याची सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. रिक्त पदांची माहिती मागणे सुरू आहे, म्हणजे यानंतर जाहिरात ही लवकरच पडणार आहे. 31 डिसेंबरच्या आत आपला प्रयत्न असणार आहे की जाहिरात ही पडली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेटमध्ये राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.